रामवाडी संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. पहिला बॉल गोलंदाजचे मार्कवरती रोहित. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आडवा पाटणं. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतंय. यस मोहितेवाडी गावचे सन्माननीय सल्लागार आदरणीय विनोद द्वारकानाथ भुवड, अगदी मोहितेवाडी संघासाठी प्रत्येक षटकार माग 100 रुपयाचा रोख इनाम दिला जाईल. मोहितेवाडी गावासाठी असेल. मोहितेवाडी गावा संघ अगदी भुवड साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारामागं 100 रुपये रोख इनाम. पुढचा बॉल खोलवट टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. वाईट डिश मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फील्ड राहिली आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं अगदी जर आपण पाहिलं ना तर 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले आहे. विवरचना जर आपण पाहिली बॅकवर्ड पॉईंट कव्हर, शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक नाही आहे. गॅप आहे खूप मोठा. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं बॉलवरती येताना पाहायला मिळाले. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक, अगदी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफमध्ये धावत येताना पाहायला मिळाले. रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 5 या आकड्यावरती. 5 धावा फलकावरती वधारल्या जातात. 5 आकडा जर आपण पाहिला ना तर अगदी अशा एक खेळाडूचा जर्सी नंबर राहिला आहे गौतम गंभीर. सातत्यानं भारतीय संघाचे प्रेक्षेपण करताना पाहायला मिळते. अगदी 5 कसोटीमध्ये 5 सेंचुरीज लगावण्याच्या कारणामध्ये देखील त्यांचा राहिला आहे. रणसंख्या 5, 2 धावावरची झाली आहेत. 2मध्ये 2च्या साह्यानं 3मध्ये कन्व्हर्टेशन पाहायला मिळते. या 3 धावेच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते आहे 8 या आकड्यावरती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळते. अमोल आणि प्रणय अशी आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहायला मिळते आपल्याला. एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. 1 धावावरची झाली आहे. 9 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजचे मार्कवरती आपण रोहितला पाहतोय. दुसरा सामना, अगदी दुसऱ्या सामन्यामध्ये 2 संघ, एक बाजूला रामवाडी तर दुसऱ्या बाजूला मोहितेवाडी. पुढचा बॉल यस आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आला आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. पंच वळतायत, डिसिजन देखील देत आहेत. अवे फ्रॉम द बॉडी, लेग स्टिकला बराचसा मिस करून जाणार चेंडू राहिला. व्हाईट बॉल, अतिरिक्तच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 10 या आकड्यावरती. अगदी 10 आकडा जर आपण पाहिला ना तर क्रिकेटमधील मॅजिकल आकडा ठरला आहे. सातत्यानं तुम्हा सर्वांना शनिवार आणि रविवार दिला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फसला आणि यावेळेस मात्र टिपला जाईल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक पहिला होतोय बाद. रत्न सर सचिन रमेश तेंडुलकर. पहिलं षटक संपुष्टात. पहिल्या षटका अखेर 10 धावा दापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड आफ्टर 1 ओव्हर. चला घाई करा, आपण जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. दुसरं षटक हाताळण्याकरिता
आदेश. चला आदेश, आपण घाई करा. चला आदेश, आपण घाई करा. आदेश. यस पंच, आपण देखील घाई करा. सर आपण देखील घाई करा. 15 मिनिटं आहेत आपल्याकडे. व्हेरी फर्स्ट बॉल. आदेश निघालेत. यावेळेस टप्पा पडल्यानंतर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा वरची झाली आहे. एकेरीच्या सहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 11 या 11वरती. अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आहे. संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले आहे गोलंदाजानं. गोलंदाजच्या मार्कवरती पहिलं षटक. यस, या स्पर्धेमध्ये संपूर्ण मान्यवरांची मांदियाळी आपण पाहिली. आपल्या यानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढली. साहेब आपण आलात या स्पर्धेकरिता, अमूल्य वेळ दिलात. आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि आपल्या स्वागताकरिता हा बागपुटला जाऊन पंच केला आहे. फाईन लेग क्लिअर करत असताना बॉल सीमारेषा पार आला. यावेळेस फलंदाज बॅट्समन जर आपण पाहिलं, अंकितच्या बॅटमधून गणागती प्रहार, चौकार. येस, चौकाराच्या साहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 15 या आकड्यावरती. अंकितच्या बॅटमधून घणाघाती प्रहार आला. यावेळेस देखील सफल झाले. बॅकफुटला जाऊन उडवल्या. क्षेत्ररक्षक आहेत आणि काय करतायत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. या तवा शानदार फोर. थँक्यू DC. 24-24 धावा फलकावरती. आता अमोल देखील लयमध्ये आलाय. जर आपण पाहिलं ना, अमोल 4 चेंडू फेस करत असताना 7 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतंय. अनिकेत कुठेतरी आता 3 चेंडू फेस करत असताना 9 आकड्यावरती खेळताना पाहायला मिळेल. अगदी जर आपण पाहिलं ना, करंट रन रेट 13.9च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 1.5चा खेळ पूर्ण झाला आहे. बॅकफुटला जाऊन कट केलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा पार. रन्स मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. गेला देखील आकार आलाय. पहा ना, बॅकफुटला जाऊन फक्त कट केले, दिशा दिली, बॉलला लपेटलं आणि क्षेत्ररक्षक फाईन लेगला डीपमध्ये अगदी त्याच्या दस्तकावरती मस्तक देणारा हा चौकार. 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला घाई करा आपण. दुसरा षटक देखील संपुष्टात आलाय. दुसरा षटक अखेर. रणसंख्या जाऊन पोहोचतीये 28 या आकड्यावरती.
28 फलकावरती धावा आपण पाहायला मिळतात. दुसरा षटका अखेर. आता शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार. अगदी हाणामारीचं षटक स्लॉगवर हाताळण्याकरिता विकेट टेकर गोलंदाज म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं सातत्यानं. ते ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती ओमकारला आपण पाहतोय. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल. फाईन लेग. अगदी टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा उसळी घेणारा चेंडू राहिला. चेंज ऑफ फेस. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. सरळ यष्टीरक्षकाचा वेध, निर्धाव. अमोलला देखील आता लई सापडली आहे. 5 चेंडू फेस करत असताना 11 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतं. यावेळेस देखील उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत अमोल. अगदी अमोल नागती जर आपण पाहिलं ना, अमोल ना अंकित आहे की नाही, अमोल आहे. अंकितनं स्ट्रोक खेळलेला आहे भारी. आता जर आपण पाहिलं ना, 6 धावांची मोहर लगावली गेली आहे. ठोकलाय षटकार. प्राप्त झालाय. पुढचा बॉल ओमकारवरती प्रहार आपल्याला पाहायला मिळतं. येस, अवे फ्रॉम द बॉडी. वाईट यॉर्कर हाताळण्याचा कारनामा करण्याचा इरादा कुठेतरी आपल्याला अभंग होताना पाहायला मिळत आहे. म्हणजेच काय तर व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव फलकावरती वधारली जाते. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आला आहे. 35 रणसंख्या. यावेळेस देखील दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22, अगर भरकट जाओगे लाइन और लेन से तो पडेंगे फटके. मैदानाच्या आतमध्ये तुमच्या गतीपेक्षा दिशेला फार महत्त्व आहे. अगदी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं ना. चला, ह्यानंतर होणारा सामना राधाकृष्ण क्रिकेट संघ वावेलवाडी संघचे कर्णधार आणि त्यांच्या साथीने खेळतील बापदेव क्रिकेट संघ मारळ. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आपण या नाणेफेकीचा कॉल करत आहोत. साहेबांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण मारळ आणि त्यांच्या साथीने खेळतील वावेलवाडी. चला, दोन्ही संघ जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे ओमकार आता ओमकारवरती हल्ले प्रतिवार पाहायला मिळतात. कमबॅक दर्शवलंय ओमकारने देखील. अगदी ओमकार देखील सांगतोय, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये मलाही जिंकायचं आहे, मलाही माझ्या गावासाठी हा चषक घ्यायचा आहे, मलाही माझं नाव उंचवायचं आहे, मलाही अव्वल दर्जाचा खेळ खेळायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये ओमकार. यावेळेस बराच काळ चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मिळती आहे विकेटची हमी. फलंदाज बॅक टू द डग आउट. कोण? रणसंख्या जर आपण पाहिलं ना, 37 धावा धापलकावरती. 37 लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज. चला, अंकित करिता भुवड साहेबांच्या शुभ हस्ते 100 रुपये दिले जाईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये अंकित अजूनही आहेत. यावेळेस यस, पंच दोन्ही हात समांतर करते. धाव मिळते अवांतर. रणसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 38 लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. मैदानाच्या आतमध्ये 2.5 चा खेळ परिपूर्ण होताना पाहायला मिळतं आहे. करंट रन रेट जर आपण पाहिला तर 13.41 चा सरळ सारणीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा उसळी घेणारा चेंडू सरळ लेग बायस.
लेगबाईच्या स्वरूपात एक धाव अर्जित होती आहे. पहिलं पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला आहे. पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या धावा 39 धावांचं आव्हान रचल्या गेल्या अगदी विजयाकरिता. जर आपण पाहिलं ना तर उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत 13.33च्या सरासरीनं 40 धावा. आता 40 धावांचा पाठलाग करत असताना पाठलाग कशा प्रकारे होईल हे देखील पाहणार आहोत. तद्वार आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. तुर्तास एक घेऊयात छोटासा ब्रेक, या ऐकूयात सुमधुर संगीत. तसेच लवकरात लवकर फिल्डिंग सजवायची आहे पटापट सर्व फिल्डरांनी. आणि आमचा सत्कार चेतन किजबिले यांचा सत्कार शाल आणि श्रीफल देऊन आमचे निलेशजी बोरले साहेब करतील. तसेच चेतन किजबिले साहेब यांचा सत्कार श्री विनोदजी भुवार साहेब करतील शाल आणि श्रीफल देऊन. हे धन्यवाद साहेब. त्यांना तिकडे सांग तिकडे. तसेच विजय पेंडारी यांचा सत्कार सचिन निवाते साहेब करतील. विजय पेंडारी, सचिन निवाते शाल आणि श्रीफल देऊन. तसेच विनायक किजबिले साहेब यांचा सत्कार कृष्ण मांडवकर साहेब करतील. लवकरच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पुढचा सत्कार श्रीकांतजी निवाते साहेब यांचा सत्कार निलेशजी बोरले साहेब करतील शाल आणि. तसेच संदीप जाधव यांचा सत्कार निलेशजी बोरले साहेब करतील. तसेच शैलेश शिगवन साहेब यांचा सत्कार आमचे सचिव निवाते साहेब करतील शाल आणि श्रीफल. तसेच दीपक जाधव साहेब यांचा सत्कार विजय पेंडारी साहेब करतील शाल आणि श्रीफल देऊन. स्वागत करूया सकळ जणांचे उपस्थित मंचावरील मान्यवरांचे. भारतीय संस्कृती सातत्यानं अगदी मग कार्यक्रम कोणताही असू द्या जोपासली जाते. अतिथी देवो भव, अगदी मान्यवरांचा मान सन्मान त्याचबरोबर यथोचित जसा सन्मान करण्याची भारतीय संस्कृती आपण जोपासली जाते. चला घाई करा, आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. पहा अगदी टायमर लावला गेला आहे. 15 मिनिटामध्ये आपल्याला 3 षटक घातलायचे आहेत. वेळ सुरू होतोय, आपला वेळ सुरू होतोय. चला दोन्ही संघ, विनंती असेल दोन्ही संघ रामवाडी आणि मोहितेवाडी, चला आपणा दोन्ही संघांना विनंती असेल, आपला टायमर सुरू होतोय. 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल, अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून
ऑफिशियल कॉल आला की एक क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये घ्यावं लागेल. बघा मी लक्ष वेधतोय दोन्ही संघांचं. चला पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज 40 धावांचा पाठलाग करत असताना आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आदेश त्याच्या साथीनं रोहित. स्ट्रायकिंगकडे आपण आदेशला पाहतोय, नॉन स्ट्रायकिंगकडे आदेशला पाहतोय रोहितला. गोलंदाजी मार्गवरती पहिला षटक हाताळण्याकरिता गोलंदाज. पहिलाच बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. घोषांकी क्षेत्र 1 धाव वर्जित झाली आहे. एकेरीच्या साह्यानं यावेळेस अकाउंट ओपन केला जातोय. टीम जर आपण पाहिलं रामवाडी संघ 40 धावांचा पाठलाग करत असताना काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सफल झाले इतके सफल झाले की मागच्या यष्ट्या दाखवल्या आणि म्हणूनच की काय वाकवल्या. फलंदाज पहिला बाद. आतमध्ये सातत्यानं तुम्हाला मोठे फटके यायला हवेत, कारण आव्हान जर आपण पाहिलं ना तितकंसं कठीण नाही आहे आणि जास्तीचा देखील नाही आहे. यस नो भीमर विवरचनेमध्ये नियम आहेत. सकाळीच मी नियमावली आपणास सांगितली. यस ऑनफिल्ड डिसिजन पंचांचा येईल तो मान्य करावा लागेल. आंतरराष्ट्रीय परिच्छेद नियम क्रमांक 2 या नियमामध्ये पंचांची कामगिरी सातत्यानं उल्लेखनीय राहिली आहे. म्हणजेच काय तर संपूर्ण स्पर्धा चालवण्याचं काम या पंचांच्या माध्यमातून केलं जातं. आता पहा ना बागमाडला हरेश्वर विभाग कुणबी चषक पिक्चर आहे सुपर डुपर हिट, कारण येणारा चेंडू असेल फ्री हिट चेंडू आहे आणि दे घुमा के खेळण्याची मुभा फलंदाजाला. गोलंदाज निघालाय, गोलंदाजी मार्गवरती ऑन दी अप खेळलाय. अगदी घोषांकी क्षेत्र या फटका जर आपण पाहिलं ना तर मोठा फटका खेळण्याची मुभा मिळाली होती फलंदाजाला आणि कुठेतरी अपयशाची थाप पाठीवरती येताना पाहायला मिळते. 3-1 रामवाडी संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रथमतः मोहितेवाडी संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण निवडला आणि 40 धावांचा माफक असं आव्हान समोर ठेवलं आपल्या. पुढचा बॉल अगदी स्टेप आउट करून खेळलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती 1 बाउन्स कॅरी करतील बॉलला. तद्वर 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. या दुहेरीच्या सहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. आता इथून पुढे जर आपण पाहिलं ना तर रिक्वायर रन रेट 16.00च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. अन्यथा कुठेतरी या स्पर्धेच्या बराचसा लांब राहावं लागेल. आणि काय घडतंय सरळ आणि साधा सोपा झेल. अगदी सकाळी आंघोळी करतावेळी ओला साबण हातातून निष्ठावानं त्या पद्धतीनं चेंडू निसटला आहे आणि धरतीला दान झाला आहे. अगदी मागाशी देखील म्हटलं आपण श्रीलंका आणि इंडियाची एक मॅच पाहिली सर. त्या मॅचमध्ये भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा 5 या धावसंख्येनं तिसारा परेरा ह्या खेळाडूंना झेल सोडला आणि तदनंतर 264 धावांची बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजेच काय क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं काय म्हटलं जातं, अगर छोडोगे कॅच तो हार जाओगे मॅच. आता कॅच सोडली आहे का मॅच सोडली आहे. यावेळेस ऑन साईडला उडवला. क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावा अर्जित आहेत. या दुहेरीच्या सहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 9 धावा फलकावरती. अगदी 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात ना. ब्रांड लारा या खेळाडूचा जर्सी नंबर 9
अगदी एक कसोटी क्रिकेटमध्ये 400 धावांचा बहारदार इनिंग देखील त्यांची राहिली आहे. सातत्यानं आकडेमोड तज्ज्ञ क्रिकेटच्या पटलावरती आपण जर पाहिलं ना, क्रिकेट हा असा खेळ आहे ना, तुम्हाला आकड्यांची गंमत सातत्यानं पाहायला मिळते. पहिलं षटक संपुष्टात आलं आहे. पहिल्या षटकाअखेर 9 धावा फलकावरती. जसं दुसरं षटक येईल मार्गस्थ, पुन्हा एकदा परतो या मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूयात एक DJ यांची धून. वैभव, यावेळेस वैभव शाली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अगदी वैभव गोलंदाजी मार्कवरती आला आहे. समोर जर आपण पाहिलं ना, तर मात्र आदेश आणि त्याच्या साथीनं रोहन खेळतोय. रोहन 5 चेंडू फेस करत असताना 7 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. आता इथून पुढं टार्गेट आहे 40चा. रिक्वायर रन रेट 16.50, माफी असावी 15.50 चा खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. आता 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 31 धावा. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज वैभव पाहायला मिळतोय. 12 चेंडू 31 धावा. पहिला बॉल. हा ट्रॅकर चेंडू आडवा बाटना खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. भीमर. नो चेंडू. अगदी संधी मिळाली आहे फलंदाजांना. पुन्हा एकदा फ्रीहिटची संधी. मोठा फटका खेळण्याची मुभा. भागमंडला हरेश्वर विभाग कुणबी चषक 2025चा पिक्चर आहे सुपर डुपर हिट. पुढील चेंडू असणार फ्रीहिट दे घुमाके. खेळण्याची मुभा आपल्याला पाहायला मिळते फलंदाजाला. चला घाई करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. आपण मी मागाशी देखील म्हटलं की नियमांचं उल्लंघन. आपण ISPL मध्ये जर आपण पाहिलं ना, सध्याच्या घडीला 3 खेळाडूंना बॅन करण्यात आली आहे. त्यांचं नियम, कारण स्पर्धा मोठी आहे तर नियम देखील मोठे असणार आहेत. जशी स्पर्धा आपली देखील तितकीशी छोटी नाही आहे. आपण लाईव्ह खेळतोय, त्या अनुषंगानं ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून आपण हे नियम लक्षात घेतलं असं घेणं आवश्यकता आहे. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर चेंडू. हाफ पूल यस, आणि बॉलला देखील केलंय गोल. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकाराला रणसंख्येला देखील आकाराला रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 18 या आकड्यावरती. 18 रन. लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. अगदी 1.1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. आता विजयाकरिता 11 चेंडू आणि 22 धावा. विजयाकरिता 11 चेंडू आणि 22 धावा. आता आदेश खेळतोय 2 चेंडू फेस करत असताना यावेळेस देखील बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. मिळते आणखीन एक विकेटची आम्ही. फलंदाज बाद. थँक्यू DJ सुनील खळे साहेब.
200 रुपये 200 रुपयाचं कॅश प्राईज मिळणार आहे. लगातारचे जर 3 षटकार ठोकलात तर मात्र 200 रुपयाची नगद इनाम. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला भाविक. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भाविकला संधी मिळाली आहे. अगदी भाविक संधी मिळेल तुला, तू फक्त हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, तू फक्त जिद्द सोडू नकोस. मैदानाच्या आतमध्ये जिद्द चिकाटी फार महत्त्वाची आहे. अगदी स्वतःला सिद्ध व्हायचं आहे ना, तर मग कोणताही खेळ खेळा, अगदी आपल्या गावासाठी खेळा. प्रसिद्धी मिळवा, सिद्धी अगदी जर आपण पाहिलं ना, सिद्ध व्हा, प्रसिद्धी आपोआप मिळणार. अगदी प्रसिद्धी मिळवण्याचं काम भाविक मिळवेल का याची देखील चर्चा रंगणार. मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडूमध्ये बनवायचे आहेत आता 22 विजयाकरिता. चला घाई करा, गोलंदाजची मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय. यावेळी जोरकस प्रहार केलाय, जोरकस प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु तो बनेल दर्शक. 13 का फूल 17 का माला और झुकेगा नहीं बुरे नजर वाला. ठोक डीजे वाला. एक षटकार आला, अजून 2 षटकार लगावा आणि 200 रुपयाचं इनाम मिळवा. मैदानाच्या आतमध्ये मी मागाशी देखील म्हटलं भाविक आलाय, भाविकला यावेळेस चांगला खेळ करावा लागेल. आणि अजून एक यावेळेस ठोकला. क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या आवाक्याच्या बाहेर भावेशनं स्ट्रोक खेळलाय लय भारी. आता या फटक्यात देखील आहे वजन. ठोकलाय त्याने अर्धा डझन. आठ चेंडू मध्ये आता बनवायचे 10 धावा. मॅच ऑन, गेम ऑन. या फलंदाजाचा आहे वेगळाच थाट. त्यानं लावली आहे गोलंदाजांची वाट. खऱ्या अर्थानं फोड डाला तोड डाला, ये बल्लेबाज ने गेंदबाज को ढो डाला. मैदानाच्या आतमध्ये चला 2 षटकार आलायत, अजून 1 षटकार येणं बाकी आहे. आणि चला अजून एक जर षटकार लगावला तर हरिचंद्र कांबळे साहेब यांच्या माध्यमातून देखील 200 रुपये. म्हणजेच काय तर अगदी ATM खोलले गेले आहे. फक्त तुम्ही षटकारांची आतषबाजी करा आणि 200 रुपयाचं रोख इनाम मिळवा. यावेळेस बी हिट लगावल्या. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, अगदी स्वतःला सिद्ध व्हायचं आहे. मी मागाशी देखील म्हटलं आपण थोडे मागे या, लाईव्ह खेळतोय, आवाज जातोय त्याच्यात. मी डगआउट्स मधून विनंती असेल आपण थोडे हलू ओरडा. अगे आवाज जातोय, आपण लाईव्ह खेळतोय. आपण दर्दियात प्रेक्षक आपली जागा आमच्या हृदयात आहेत. मी मागाशी देखील म्हटलं जे दर्दी प्रेक्षक असतात तेच करतात गर्दी. एक क्रिकेट वेळा मेला त्याला 4 जणांना नेला. तो सरणावरती उठून म्हणाला दादा स्कोअर काय झाला. अगदी आपण दर्दियात, परंतु म्हणूनच करताय गर्दी. अगदी आपला संघ जिंकला पाहिजे या उद्देशानं आपण या डगआउटमधून ओरडताय, आनंद देखील घेताय. आता विजयाकरिता 9 चेंडू आणि बनवायचे आहेत, 7 चेंडू आणि बनवायचे आहेत 9. 7 मध्ये बनवायचे आहेत 9. मॅच ऑन, गेम ऑन. यू ऑन वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. यावेळेस आनंद कार्पेटच्या साहाय्याने खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. अक्षरशः 2 फलंदाज फंबल होताना पाहायला मिळाले. यस 2 धाव, चित्त्याची धाव, हाडणाची चपलाई 2 फलंदाजांच्या माध्यमातून. रनिंग बिटवीन द विकेट पहा ला जवाब राहिले. आता
दुसरा षटक देखील संपुष्टात आलाय. दुसरा षटका अखेर रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 33. या आकड्यावरती आता विजयाकरिता 6 बॉल आणि 7 धावा. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये परतूयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. या ऐकूयात डीजे वैभव यांना. करिता 6 चेंडू आणि 7 धावा. मॅच ऑन गेम ऑन. अगदी नुकतीच रायगड प्रीमियर लीग संपन्न झाली आहे. त्या रायगड प्रीमियर लीगमध्ये जर आपण पाहिलं नसेल ना तर आपल्या माहितीसाठी सांगतोय. अगदी एनडी वॉरियर्स अलिबाग संघ खेळत असताना 7 चेंडूमध्ये 1 धाव, 7 चेंडूमध्ये 1 धाव न निघताना आपण पाहिली आहे. आणि तो विक्रम रचला अक्षय पाटील या खेळाडूंना तो विक्रम रचला. आणि जर आपण पाहिलं ना नॉन स्ट्रायकिंगला टेनिस विश्वातील खूप मोठं नाव ते म्हणजेच बुमबुम माट्या जो अलिबागला बिलॉंग करतो तो अक्षरशः नॉन स्ट्रायकिंगकडे राहिला. क्रिकेट आहे आणि चेतेचा खेळ आहे. कारण माणसांची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधीही बदलेल. अगदी आता विजयाकरिता 7-6. भावेश यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. आता भावेशनं उचलली आहे जबाबदारी. स्ट्रोक खेळलाय लय भारी आला. यावेळेस देखील ठोकलाय षटकार. पहा अगदी मग आपण राजकारण सरडा आणि अगदी जर आपण पाहिलं ना हा क्रिकेटचा खेळ कधीही रंग बदलेल. मैदानाच्या आतमध्ये काय घडते आता विजयाकरिता 4 चेंडू आणि 1 धाव. 4 चेंडू आणि 1 धाव. अगदी भाविकनं जर आपण पाहिली ना तर भाविक अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी केली आहे. फलंदाजी जर आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होल्या हरकत नाही आहे. अगदी पूर्ण संघाला जो संघ जे म्हणतात ना जी संकटात सापडलेली नाव तिला किनारी लाव. अगदी किनारी लावण्याचं काम या भाविकने केलं आहे. आता 1 धाव विजयाकरिता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शैलेश मैदानाच्या आतमध्ये. आता 4 चेंडू आणि बनवायचे 1 धाव. शैलेश देखील लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि सातत्यानं म्हटलं जातं लेफ्ट हँडेड बॅट्समन स्पर्धेकरिता अधिक घातक ठरतात. यावेळेस हलक्या हाताने स्टे केलं. फक्त दिशा दिली बॉलला आणि विजय प्रस्थापित केलं गेलं आहे. टीम जर आपण पाहिलं ना तर रामवाडी या संघानं सामना जिंकला. विजय संघाचं सहर्ष स्वागत आणि पराभूत संघाचं बरंचसं कौतुक. या वर्षीच्या हंगामासाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यानंतर होणारा सामना वावेलवाडी त्यांच्या साथीनं खेळतील मारल. चला वावेलवाडी आपण टॉस जिंकलाय. प्रथमतः जो सत्र निवडलाय तो सत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचा आणि या मॅचचा गेम चेंजर खेळाडू प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. नो डाऊट अबाउट ज्यानं ही स्पर्धा अगदी सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये गाजवली आणि विजयाकरिता जो सामना आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिलाय तो खेळाडू नो डाऊट अबाउट ओनली वन मॅन मिस्टर भाविक या आपण भाविकला गौरवित केली जाईल. भाविकला पुरस्कार देखील दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा. आणि आपले मॅच जर आपण पाहिलं हायलाईट्स पहा. अगदी भाविकची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर पाहत असाल लाईव्हच्या माध्यमातून थेट युनिक लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहा ना अगदी ॲक्शन रिप्ले हायलाईट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना हा बघा इनसाइड आउटचा फटका जर आपण पाहिलं वाईटिश लॉंगॉनच्या वरून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देण्याकरिता दक्षित विनायक किजबेले साहेब यांच्या शुभ असते
आपण भाविकला पुरस्कार देतोय. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात मॅचची जे हायलाइट्स आहे ते हायलाइट्स आपण पाहतोय. चला जशी दुसरी मॅच येईल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये परतूयात. तुर्तास छोटासा ब्रेक घेऊयात आणि या ब्रेकमध्ये ऐकूयात डीजे.